चला सगळ्या ताईंना हाय. चला तर सगळ्या ताईंना नमस्कार. तर बऱ्याच कमेंट होत्या, बऱ्याच ताईंना बरेच प्रश्न पडले होते. म्हटले चला आज सगळ्या ताईंचे आपण उत्तर देऊ. तर सगळ्यात पहिले महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सगळ्या ताईंच्या नागलीचे पापड, तांदळाचे खिशीचे पापड कधी सुरू करणार आहे. काही ताई काय करतात, तर तो माझा एक व्हॉट्सअपला मेसेज आहे, तो मागच्या वर्षीचाच आहे. तो सगळ्या म्हणजे कोणीही हाय केलं ना तर ऑटोमॅटिकली जातो बिझनेस व्हॉट्सअपला. ते ऑटोमॅटिकली प्रोसेस आहे, म्हणजे मी नाही पाठवते, ऑटोमॅटिकली जात असतो. तर त्याच्या म्हणजे त्याच्यामध्ये नागलीचे, तांदळाचे आणि शेवईचे सगळे काही रेट दिलेले आहे. तर काही ताई काय करतात की तांदळाचे, खिशीचे, नागलीचे पैसे पण सेंड करतात. तर आपल्याकडे ह्या वर्षी नागलीचे तांदळाचे पापड भेटणार नाहीये. तर पुढच्या वर्षी तुमच्यासाठी लवकरच सुरुवात करू, पण ह्या वर्षी सगळे ताई समजून घेतील मला माहित आहे. तर या वर्षी आपण काही नागलीचे, तांदळाचे पापड करणार नाही. बऱ्याच ताईंनी पैसे सेंड केले होते, बऱ्याच ताईंचे मी सेंड केलेले आहे रिटर्न, म्हणजे माझ्या लक्षात आलं की मी लगेच रिटर्न करून द्यायची. कधी कधी काय होतं, आमचं दिवसभर शेवईची पॅकिंग, साड्यांचं वगैरे सगळं काही असतं, खूप घाई असते. त्यामुळे मेसेज आम्ही रात्री बघतो आणि एखादा मेसेज खाली गेला ना तो राहून जातो बघायचा. तर सगळं म्हणजे आता थोडंसं तुम्ही समजू शकतात. तर भरपूर काही मेसेज येत राहतात, त्यामुळे थोडासा रिप्लाय द्यायलाही लेट होतो. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, बऱ्याच ताई वाट बघत होत्या, बऱ्याच ताई बोलल्या की आम्हाला पाहिजे आहे, कर. मागच्या वर्षी तुझ्याकडून घेतले, खूप छान होते पापड, पण ह्या वर्षी ना जास्त काही म्हणजे आता ऐन ते पापड करतील, पण मग पॅकिंग वगैरे त्यांना एवढं जमणार नाही. तर त्यामुळे मग ह्या वर्षी काय आम्ही नागलीचे पापड करणार नाहीये. आणि शेवईचंही तुम्ही बघतात, मम्मी करते, दीदी करते, थोडंफार मी करते. आता तर मी तर सध्या तर काहीच करत नाही शेवईचं, सगळं काही दीदी वगैरे आहे तर करत असते. आणि बऱ्याच त्यांची कमेंट होती, दीदी कॉलेजला जात नाही का, तर दीदी कॉलेजला जाते. आणि असं काही नाही, ती आमची फॅमिली मेंबर आहे. तर सगळं काय आम्ही म्हणजे आता मम्मी ते सगळं काही त्यांचं बघत असतात. आणि मी पण तिला काही म्हणजे तिला वाटलं ते देऊन टाकते असं माझ्या इच्छेनुसार. तर बऱ्याच काही कमेंट केलेली होती, म्हणते चला सांगूया. ती आमची फॅमिली मेंबर. आता बहीण माझी, ती मला मदत करते, कारण तीही माझी सिच्युएशन समजू शकते. तर त्याच्याच प्रमाणे मग बऱ्याच काही बोलले, तर जास्त दगदग करू नको, जास्त दगदग करू नको. त्यामुळे आता शेव कसं झालं, सुरू केली आणि मला वाटलं होईल, पण मग बसण्याचं काम असतं ते पॅकिंगचं जास्त वेळ, तर कंबरदुखीचं तर मला पहिल्या महिन्यापासूनच खूप त्रास होता. त्यामुळे मी आता बसत पण नाही जास्त. मम्मी, दीदी, भाऊ ते सगळं बघून घेतात. मिस्टर असतात, तर मिस्टर आल्यानंतर कुरिअरला द्यायला जातात. तर कारण मिस्टरांची ही ड्युटी 8 ते सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत असते. त्यांनाही आल्यानंतर थकतात ते कंपनीमध्ये, परत घरी येऊन व्यवसाय बघायचा आपला घरगुती, ते काही ऍडजस्ट होत नव्हतं जास्त काही. त्यामुळे मग आम्ही एकच निर्णय घेतला की ह्या वर्षी शेवई चालू, पुढच्या वर्षी आपण सगळे पापड वगैरे करूया. पुढच्या वर्षी कसं मी पण नॉर्मल राहील, मलाही काही नाही, मी पूर्ण पॅकिंग करू शकते, पण ह्या वर्षी जास्त काही बसायचं काम नाही करायचंय. त्यामुळे मग या वर्षी आम्ही बंद केलेलं आहे. तर त्यामुळे मग सगळं काही लोड येईल, कारण त्यांना ही पॅकिंग वगैरे काही जमणार नाही. पापड करतात ते, पण पॅकिंग वगैरे लिहिण्याचं काम आमचं असतं ना, त्यामुळे मग आम्ही ह्या वर्षी पापड नाही करणार आहे. चला, तर बऱ्याच त्यांचा हा मोठा प्रश्न होता, बऱ्याच त्या वाट बघत होत्या, तर मी सांगितलं. आणि बऱ्याच त्यांची कमेंट होती कालच्या ही व्हिडिओला, सईची गाडी कितीची, कुठून घेतली, ऑनलाईन घेतली का ऑफलाईन घेतली. तर सईची स्कूटी ना आम्ही म्हणजे सिन्नरमधूनच घेतली आहे. तर आपल्या शिवाजी चौकामध्ये दुकान आहे, त्या दुकानाचं नावही मला माहित नाही. आम्ही म्हणजे मी नव्हती गेली घ्यायला, मिस्टर आणि सौरभ भाऊ गेले होते घ्यायला. हे बघा, झोपे तुला चुटली लगेच स्कूटी. परीला घेती का? हे बघा सईने काय केलंय, पुढं बसवलं का तिला? अगं तिच्या पाव देती का? काय? हा का? हळूहळू. हा, मग हळूहळू दाबायचं तू पायाचं.
सईची परी गाडी चालवती का? रिमोटली गाडी चालवती सई. आंघोळ तर कर, आंघोळ कर. केस धुतले का? किती मोठे झाले? एवढे मोठे झाले? सुटलं का? चला तर आज आपण शेवईची पॅकिंग होती, दुपारी शेवईची पॅकिंग केली. ज्या पण ताईंना शेवईची शेवई घ्यायची असेल त्यांनी ऑर्डर देऊ शकतात. तुम्हाला खाली नंबर देते मी. इकडे वहिनी छान मस्त आईस्क्रीम करताय. तर तुम्हाला आता उन्हाळ्यामध्ये आपण नवीन नवीन पदार्थ करत असतो, थंडीचे मस्त आईस्क्रीम कुल्फी वगैरे बनवतो घरी. तर सगळ्या काही रेसिपी तुम्हाला वहिनींच्या चॅनलवरती बघायला भेटेल, नक्की जाऊन बघा. त्यानंतर मम्मी मार्केटला गेली होती, रविवार होता ना बाजार, तर मस्त भेळ आणलेली होती. आणि आता इकडे मस्त आम्ही भेळ वगैरे खातोय. पपई ही कट करून ठेवलेली होती. तर मस्त सगळ्यांनी पपई कुरडई एन्जॉय केली, आपलं भेळ एन्जॉय केली. चला तर मग आम्ही सगळ्यांची भेळ वगैरे खाल्ल्यानंतर मग आम्ही शेवईचे बॉक्स द्यायला गेलो होतो कुरिअर ऑफिसला. शेवईचे बॉक्स वगैरे दिले, त्यानंतर घरी गेले. पुढचाही व्हिडिओ खूप छान असणार आहे, तर पुढचाही व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि ही भेळ ना मम्मीने बाजारातून आणलेली होती, म्हणजे अशी गाढा असतो पण खूप टेस्टी असते. त्याच्यामध्ये मटकी वगैरे पण होती, खूप छान लागली. आज छान मस्त अशी पालकची भाजी करायची होती. तर मग पालक इकडे पाण्यामध्ये उकडण्यासाठी ठेवली होती. त्यानंतर त्याची पेस्ट वगैरे करून मस्त पालकची भाजी केली. आणि गरम गरम मसाले भातही करायचा होता. थोडासा आवाज येईल कारण घरामध्ये थोडंसं काम चालू आहे त्यामुळे. त्यानंतर आम्हाला मार्केटमध्ये थोडंसं शेवईच्या बॉक्स वगैरेचं काम होतं, तर मिस्टरांनी मी गेले होते ते बघायला. कारण आपल्या शेवईला पण भरपूर काही खर्च असतो, बटर पेपर, पिशवी वगैरे आणि बॉक्स वगैरे, ते पण एकदम दणकट बॉक्स देतो आम्ही. तर बऱ्याच ताईंनी घेतलेले आहे, सगळ्याच ताईंना खूप आवडलं आहे. करून पण बघितली शेवई सगळ्या ताईंनी. आणि आज रविवार होता, तर रविवारचा आठवडे बाजार होता, भरपूर गर्दी होती. बघा रात्र झाली आहे तरी पण खूप गर्दी आहे. आणि आता टरबूजचा सीझन आहे त्यामुळे टरबूज बघा मार्केटमध्ये खूप आलेले होते. तर मग आम्ही आमचं काम वगैरे केलं. त्यानंतर घरी आल्यानंतर तर सईचे तर टेस्ट चालू आहे. त्यानंतर मग मी तिचं आहे ना रिव्हिजन घेतली. आणि सई मस्त सांगत असते, तर याच्यामध्ये बरोबर तिने सांगितलं. तर तिचा अभ्यास वगैरे झाल्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे केलं. तर पुढचा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा असणार आहे, तर तोही बघा. चला तर मसाले भात मस्त पालकाची भाजी पण केली होती, पण मला खायची होती शेवई. हे बघा, तर शेवईमधला थोडासा भुगा आणलेला होता मी. तर इकडे आता पाणी उकळत ठेवलेले आहे. पाण्याला उकळ आल्यानंतर मग मी शेवई टाकून देणार. तर काही जण तेलही टाकतात, मी काही टाकलेलं नव्हतं. तेल न टाकताही खूप मोकळ्या झाल्या होत्या शेवई. आता पाण्याला उकळी आली होती, त्यानंतर मी यामध्ये शेवई ॲड केली. हे बघा छान मस्त असे उकळत आहे. ते 5 ते 10 मिनटं मस्त होऊ द्यायचं, जास्त वेळ काही होऊ द्यायची नाही. त्यानंतर थोडं बघायचं शिजली का. शिजल्यानंतर अशी मी चाळणीमध्ये काढून घेतली. आणि मला आहे ना ती दुधासोबत खायला खूप आवडते. आणि आपण ही शेवई तिखटही करू शकतो. तर हे बघा मस्त मोकळी मोकळी झाली होती. सई पण आवडीने खाते, लहान मुलं पण खूप आवडीने खातात शेवई. आता मी ही शेवई डिशामध्ये घेतली, त्यावरती मस्त साखर टाकली आणि मस्त गरम दूध टाकलं, वरतून साजूक तूप टाकलं. इतकी छान लागली ना. तर तुम्ही पण आता घेतलंय बऱ्याच ताईंनी, नक्की अशाच प्रकारे करतात का. आणि तिखटही केली जाते, तर तिखटही तुम्हाला करून दाखवेल, खूप छान लागते. तर म्हणजे आपण स्वीट खाऊशी वाटलं की आपण करू शकतो. आणि याची आपण खीरही बनवू शकतो. चला तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे.
चला, आपल्या साड्यांचाही नवीन स्टॉक आलेला आहे. सगळं तुम्हाला मायलेकी साडीज कलेक्शनमध्ये बघायला भेटणार आहे. तर आपल्या साड्यांचा व्हिडिओ काल अपलोड केला आहे. बऱ्याच ताईंनी बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. मायलेकी साडीज कलेक्शन व खूप छान डेली यूज, मस्त पार्टीवेअर, काठपदर सगळ्या पद्धतीच्या साड्या आलेल्या आहे आपल्या कलेक्शनमध्ये. नवीन ॲड झालेल्या आहे, बघू शकतात. भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या आहे ना. तर सगळं काही स्टॉक काढण्याचं आमचं काम चालू होतं. त्यानंतर व्हिडिओ वगैरे शूट केला साड्यांचा, तो तुम्हाला मायलेकी साडीज कलेक्शनमध्येच बघायला भेटणार आहे. त्यानंतर शेवईच्या आता ऑर्डर भरपूर आहेत, त्यामुळे हे बघा गहू वगैरे सुकतही ठेवलेले होते. म्हणजे एका वेळेस आमचे अनेक कामं चालू असतात. त्यानंतर मग शेवई वगैरे टाकायला गेलो. आजी जाते आणि त्यानंतर मस्त बहिणीने इकडे लिंबू पाणी केलेलं होतं. तर आमची शेवई वगैरे पण पॅकिंग झाली. बऱ्याच ताईंच्या आता घरपोच पोचली पण आहे. काही ताईंच्या राहिलेल्या आहेत, त्यांच्याही आज उद्या येऊन जातील. इकडे सईची बडबड चालू होती की मी मस्त लिंबू पाणी पिती असं. चला तर मग इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सगळ्या ताईंना बाय बाय.